पुण्यातल्या एकतानगरमध्ये आपण पाहतो की जवळपास आता 4 ते 5 सोसायट्यांमधल्या बेसमेंटमधल्या पाण्याची उंची जी आहे वाढलेली आहे। 10 वाजता जवळपास 40,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जाते। आपण पाहतो की बेसमेंटला एवढं पाणी लागलं आहे। दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते जीवाची बाजी लावतात। एवढ्या सगळ्या कमरे इतक्या पाण्यातून आपण पाहतो की महापालिकेचे सहाय्यक आयुक्त लोकांना आवाहन करतात की तुम्ही खाली या, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। शेवटी आता हे पाणी आहे, पाण्याची उंची वाढते, त्यामुळे प्रशासन जरी इथं सहकार्य करत असलं तरी सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे। मॅडम, तुम्ही कमरे इतक्या पाण्यातनं गाडी घेऊन आलात, लोकांना आवाहन करताय, लोक ऐकायला तयार आहेत की नाही? एकच मिनिट। तर आपण पाहतोय की या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वरती आपण पाहतो की वरच्या मजल्यावरती नागरिक जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात। खाली येणार आहेत की नाही? नाही। आई, एवढं पाणी वाढलं, वरती काय करणार? बर, केलेली व्यवस्था, केलेली सगळी व्यवस्था, तुमची व्यवस्था केली आहे अधिकाऱ्यांनी। स्वतःच्या नातेवाईकांकडे जावा। पाणी आलं तर काहीच आणता येणार नाही, दूध साखर काय सगळंच बंद होईल। नमस्कार, मी प्रज्ञा पोद्दार पवार, महापालिकेच्या अधिकारी पुणे महानगरपालिका पुणे। मी आपणा सर्वांना नम्र विनंती किंवा कळकळीवजा आवाहन करते की जलपूजन असेल, जलतरंग असेल, शारदा सरोवर असेल, श्याम सुंदर सोसायटी असेल किंवा द्वारका सोसायटी असेल, येथील नागरिकांनी अजूनही वेळ गेला नाही। पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण सुरक्षित स्थळी बाहेर पडा। आपल्याला इथून आपल्या राहत्या घरातून सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। त्यामुळे ज्या आतापर्यंत बहुतांश नागरिकांनी सोसायटीमधल्या आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्या नागरिकांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेला आहे। त्यामुळे अजूनही आम्ही आपल्यास विनंती करतोय की आपण तातडीने घराबाहेर पडण्यासाठी कार्यवाही करावी, कारण आता आपल्या सोसायटीचे ड्रेनेज लाईन ह्या पूर्णपणे चोकअप झालेल्या आहेत। तसेच ज्या पाण्याच्या टाक्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या पूर्णपणे दूषित झालेल्या आहेत, त्यामुळे ते पाणीही कोणी वापरू नका। त्यामुळे उगाच आपल्या जीवाशी हे खेळण्यापेक्षा महापालिका आपल्यासाठी कटिबद्ध आहे। तरी आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्या घरातून आपले मौल्यवान साहित्य असेल, आपलं कुटुंब असेल, यासह बाहेर पडावे ही विनंती। तर आपण पाहतोय की महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते इथल्या नागरिकांना आवाहन करतात, मात्र नागरिक ऐकायला तयार नाहीत। नागरिकांचं म्हणणं आहे की दरवेळेस ही परिस्थिती निर्माण होते, आम्ही दरवर्षी कुठे बाहेर जाणार, असं त्यांचं म्हणणं आहे। वरच्या बाजूला आपण पाहतोय की इमारतीच्या गच्चीवरती हे सगळे नागरिक एकत्र जमलेले आहेत। बी विंग आपल्याला ही जलपूजन सोसायटी पाहायला मिळते। त्या जलपूजन सोसायटीच्या पार्किंगमध्ये जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते खाली काय येत नाहीत। अधिकाऱ्यांकडून आवाहन केलं जाते की आपण जीवाशी खेळू नका, आपला जीव धोक्यामध्ये घालू नका, लवकरात लवकर खाली या। मात्र आपण पाहतोय की हे पाणी आपल्याला बेसमेंटमध्ये एवढं पाहायला मिळतं। वरच्या मजल्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामॅनला विनंती करेन, नागेश तू सावकाश हात दे। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं वरती आपण जाण्याचा प्रयत्न करतोय। बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, लाईट पूर्णतः बंद केलेली आहे, कारण या सगळ्या परिसरामध्ये आर्थिंग करंट जो आहे तो पाण्यामध्ये उतरण्याची भीती होती, त्यामुळे या सगळ्या परिसरामधली लाईट पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। आणि या बेसमेंटमध्ये आपण पाहतोय की एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळते। पाठीमागच्या बाजूला सुद्धा ज्या 2 सोसायटी आहेत बी विंगमध्ये सुद्धा आपण पाहतोय की पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलेलं आहे, त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुद्धा एक प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे। वरच्या मजल्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या ठिकाणी नागरिक एकत्र जमलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की ते नक्की खाली काय येत नाहीत। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं नागरिक जे आहेत ते म्हणतात की दरवर्षी आमची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, आम्ही खाली येणार नाही। वरच्या मजल्यावरती सगळे नागरिक एकत्र जमलेले आहेत, आपण त्यांचं नक्की म्हणणं काय आहे हे ऐकून घेणार आहोत। का आज शाळेला सुट्टी आहे का बाहेर जाता आलं नाही? बाहेर जाताच येत नाही, पाण्यातनं जाता येत नाही। कितवीला आहे तुम्हाला सांगतो? तुझं नाव? 5वीला। बर, कालपासून किती पाणी होतं? काल थोडंसं पाणी होतं, त्यानंतर वाढत बरं, इकडे हा मला आता सांग, पाण्यात भीती वाटते का? नाही, पण आता खाली एवढं पाणी शिरलंय सगळं, काय ते म्हणतात की बाहेर जावं इथून? दरवर्षी असते, त्यामुळे भीती नाही वाटत। बरं, तू कितवीला बा? मी पण 5वीला आहे। बरं, तुझी पण सुट्टी आहे? हो, आज का गेलाच नाही शाळेला? नाही, आज सुट्टी आहे। हां, खरं तर आपण पाहतोय की त्या लहान चिमुकले सांगतात की आज शाळेमध्ये आम्ही गेलेलो नाहीत, रस्त्यावरती पाणी आहे, त्यामुळं पाण्यामुळे आम्हाला बाहेर जाता आलं नाही, असं लहान मुलांचं म्हणणं आहे। वरच्या मजल्यावरती सगळे नागरिक एकत्र जमलेले आहेत, आपण त्यांचं नक्की म्हणणं काय आपण हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गच्चीवरती आपण पाहतो की सगळे नागरिक एकत्र जमलेले आहेत।
काकी काय आता हे महापालिकेचे सगळे कर्मचारी सांगून गेले खाली या, तुम्ही खाली काय जात नाही? खाली काय जाऊन आमची सोय करतात का व्यवस्थित? काही सोय नसती, बोलतात फक्त आम्ही सोय करू पण काही सोय करत नाहीत. बर काय खाली जायचं की नाही? नाही जायचं, काय सोय नसते, काही नसते. त्याच्यानंतर काय दुप्पट पाणी होतं गेल्या वर्षी तरी त्याच पाण्यात आम्ही जास्त होतो. पाणी होतं. गेल्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट पाणी होतं तरी त्या पाण्यात आम्ही तिथंच घरातच होतो. आपण पाहतो की खाली परिस्थिती दाखवा पाण्याची. नागेश उंची जी आहे ती वाढते का की आता हे पाणी बघा कमर इतकं पाणी आहे आणि जर वाढलं तर मग बाहेरच पडता येणार नाही. नाही आम्ही इथं मरू पण मंत्री लोक नुसतं आश्वासन देऊन जातात. त्यांनी वर्षभरात काहीतरी करायला नको. मागच्या वर्षी कमीत कमी 1,00,000-1,15,000च्या घरात पाणी होतं तरी आम्ही इथं हल्लो नव्हतो. आता वर्षभरात यांनी काय कामं केली? गाळ काढणार होते, गाळ काढून नाही दिला. आता पुनर्वसनाचं चाललं होतं तर अजून काय हालचाल नाहीये. आता महिला आहेत का की काय आता हे सगळं पाणी आलं तर सगळंच बंद होईल, दुकानात जाता येणार नाही, काय करायचं मग घरात बसून काय आता घरात इथून बाहेर पडलं प्रत्येक वेळेस नातेवाईक किती वेळ आपल्याला हे करणार आहेत? हे आता महिन्यात दुसरी किती तिसरी वेळ आहे. घरात प्रत्येकाच्या घरात 5 माणसं आहेत, 5 माणसं बाहेर गेल्यावरती कोण प्रत्येक वेळेस नातेवाईक काय होणार? तुमच्या इथं 8 दिवसाला पाणी येतंय. प्रशासन सुद्धा दरवेळेस म्हणतंय आम्ही तुमच्या इथलं ते म्हणतात निवासाची सोय केली काय? काही नाही, निवासाची सोय इथून केली 1 ते 1.5 किलोमीटर. तुम्ही करणार आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे निवासाची सोय. गेल्या वर्षी आलती की मुख्यमंत्री आले, मंत्री आले, सगळे येऊन गेले, आश्वासनं देऊन गेलेत, फक्त काही केलेलं नाही त्यांनी. काही हालचाल नाही केली. तेव्हा ते पुनर्वसन करू, भिंत बांधू, पुढे काय झालं? मुवमेंट नाही, काही नाही. नागरिकांचा आक्रमक आपण आता हे पाणी बघा, हे सगळं पाणी जे आहे ते हळूहळू आता बेसमेंटमध्ये तर कमरे इतकं आहे, मात्र रस्त्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या बाजूला मुळामोठा नदीचं पात्र आहे, ते नदीचं पात्र पाणी ओलांडून या ठिकाणी बाहेर आलेलं आहे आणि हे पाणी एकतानगरच्या सोसायट्यांमध्ये घुसतंय. पाणी नाही, ते नाल्याचं पाणी, नाल्याची दिशा त्यांनी पूर्ण बदलवली. नाल्याची दिशा होती ती अशी कळ होती. आता पाणी पात्र ओलांडलं की नदीनं सगळं ओलांडण्याचं जाऊ दे, नदीचं पाणी नाही जे हे सर्व नाल्याचं पाणी बॅक मारतंय सर्व. नाल्याचं काहीतरी सोय केली पाहिजे. नाल्याचंच पाणी पहिलं घुसतं इकडं सोसायटीमध्ये आणि पहिली सोसायटी आमची जाती. आपण पाहतोय की या सगळ्या नागरिकांचं 80-90 वर्षाचा माणूस आहे घरात, त्याला कुठं घेऊन जाणार आम्ही? तुम्हाला दाखवते मी माणूस घरात आहे झोपल्याला, त्याला कुठं घेऊन जाणार आम्ही? आपण पाहतोय की सगळ्या नागरिकांच्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत. ते वारंवार मागणी करतात की आमची कायमस्वरूपीची या सगळ्या परिसरामध्ये आमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करा. दरवर्षी पाणी येतं, आमच्या सोसायट्यांमध्ये पाणी जातं, दरवर्षी तरी आम्ही नातेवाईकांकडे कुठे जाणार किंवा महानगरपालिकेकडून जी सोय केली जाते ती अपुरी असते अशी प्रतिक्रिया या सगळ्या नागरिकांनी दिलेली आहे. आणि हळूहळू करून एकता नगरीमध्ये पाणी जे आहे ते भरताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागेश, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.